नमस्कार. तर रामकृष्ण हरी मंडळी. तर माझं नाव आहे पूनम आणि माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो होतो आमच्या घराच्या जवळच बाळूमामाची मेंढरं बसलेली. तर तिथं आम्ही पाया पडायला चाललो होतो. तुम्ही पाठीमागं बघू शकता, व्हिडिओमध्ये मेंढरं दिसत आहेत. तर आम्ही सकाळचंच निघालो होतो आणि कारण संध्याकाळचं पोरंही बारकी आहेत, त्यामुळं सगळ्यांची पोरं बारकी आहेत त्यामुळं झोपतात. जवळच आहेत पण तरी पण पोरं झोपतात वगैरे ही, त्यामुळं आम्ही संध्याकाळी नाही गेलो. आम्ही सकाळचंच निघालेलो होतो. आणि आता हे व्हिडिओ ना उन्हाळ्यातले आहेत, हे आत्ताचे व्हिडिओ नाही आहेत, उन्हाळ्यातले व्हिडिओ आहेत. एडिट करायचे राहिले होते, नंतर काही कारणाने राहून गेलं ते. हे बघा किती मेंढरं आहेत, म्हणजे इतकी मेंढरं आहेत ना. त्या एका बग्यामध्ये बगा म्हणून असतो ना, तर तो किती नंबरचा बगा आहे वगैरे तिथं गेल्यानंतरच समजेल आता. तर तुम्ही मेंढरं तर बघितली, ती थोडीशीच होती, म्हणजे ते छोटी मोठी अशी मेंढरं वेगवेगळ्या भागात करतात. नंतर जे आजारी असतात वगैरे ते वेगवेगळं गट करतात आणि ते चारायला घेऊन जातात. तर आता माझ्याबरोबर घडलेला किस्सा मी तुम्हाला एक अनुभव शेअर करते तुम्हाला. मला खरंच तो सांगावासा वाटतोय. तर आम्ही आता निघालो होतो बरं का, जिथं मेंढरं बसली होती तिथं निघालो होतो. 8च वाजले होत्या, पण किती गावाकडं ऊन पडलं होतं, उन्हाळ्यात किती ऊन होतं तुम्ही बघा. तर आता माझ्याबरोबर किस्सा घडलेला ना, तर मी तुम्हाला तो सांगते की माझं माहेर आहे मांडवे आणि माझी नणंद राहती पिरळ्यात आणि माझं गाव आहे माळशिरस तालुक्यातच तरंगफळ गाव आहे. माझं सासर आहे. तर मी पहिल्यांदा उन्हाळ्यात तिथून गेली, भावाकडे गेली आणि तिथंच गिरवी म्हणून एक गाव आहे, मांडव्याला म्हणजे मांडव्याला चिटकूनच आहे. बामणाची गिरवी म्हणून सगळ्यांना म्हणजे बरेचपैकी लोक ओळखतात. तर तिथं एक बाळूमामाचं मंदिर बांधलेलं आहे. तर कधी पण गेले ना तर मी तिथं पाया पडायला जाते. पण त्या टायमिंगला मी 4 दिवस होते. तर मी वडिलांना बोलले, नंतर भावाला पण बोलले होते की मला बाळूमामाच्या पाया पडायला जायचं आहे किंवा त्या मला मंदिरात जायचं आहे, असं झालं होतं. आणि ॲक्च्युली काहीतरी कारणाने किंवा थोडंफार म्हणतात ना, गेल्यावर कधी वाद वगैरे विवाद होतात आणि त्या गोष्टीवरून आपल्या काही गोष्टी राहून जातात करायच्या. तर माझं पण तसंच झालं. गेल्यानंतर मला नाही जाता आलं मंदिरात. मग ती खंत माझ्या राहिली होती आणि मनापासून मी बोललेली की मला बाळूमामाच्या मंदिरात जायचं आहे पाया पडायला आणि मला घेऊन चला म्हणून. पण ॲक्च्युली खरं तर मला जाता आलं नाही किंवा मला जायला जमलं नाही. मग नंतर मी पिरळ्यात गेली, माझ्या नंदेकडे गेली. तिथून मी 4 दिवस राहिले आणि नंतर नंदेकडे गेली. तर नंदेच्या तिथं पण असं चाललेलं की बाबा मेंढरं आलेत बाळूमामाचे आणि इकडं येणार नाहीत, असं म्हणजे माझ्या नंदेच्या घराकडे येणार नाहीत असं चाललेलं. पण अचानक मध्येच त्या आम्ही गेलो आणि आम्ही गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशीच मेंढरं अचानक मध्येच तिथं आली. म्हणजे काही येणार नाहीत असा बोबाटा चालला होता आणि अचानक मध्येच तिथं मेंढरं आली. आणि खरं तर मला दर्शन घेता आलं, मला तिथं जाता आलं. मस्त आम्ही प्रसाद वगैरे पण घेतला. बघा तुम्ही, मेंढरं म्हणजे मगाशी एक कळप गेला होता आणि आत्ता एक कळप चालला आहे. तर आम्ही जवळजवळ चाललो आहे. तर खरंच हे भाग्यवान, म्हणजे मला आलेला अनुभव असा की आपण मनापासून जर देवाला हाक मारली ना तर देव तो स्वतः आपल्या जवळ येतो, म्हणजे आपल्याला दर्शन देतो. हा मला आलेला अनुभव, कारण मला तिकडं जाता आलं नाही तर स्वतःहून बाळूमामाच भेटायला आले, असं म्हणजे मला असा अनुभव आलेला आहे बरं का. आणि खरंच मला असा विश्वासच बसत नव्हता, कारण तिथं सगळे बोलत होते की मेंढरं येणार नाहीत म्हणून असं चाललेलं. आणि अचानकमध्ये आले, आम्ही गेलो, पाया पडलो वगैरे, मेंढरांच्या पाया पडलो. इतकी मेंढरं बघा ना तुम्ही, इतकी मेंढरं होती ना, एका बग्यावर इतकी मेंढरं होती ना, म्हणजे इतकं मला भारी वाटत होतं की मला तिथं मंदिरात जाता आलं नाही ना, तर मग देव मला भेटायला आला. हा तर माझी श्रद्धा म्हणा किंवा माझा हा अनुभव म्हणा. तर आम्ही सगळे हे बघा बग्यावर पोचलो तिथं. तर त्या सकाळचं मेंढरं सोडलेली ही ती वाघर वगैरे बरेच लोक तिथं होते, कारण बारकी पिल्लं होती ना मेंढरांची तिथं. आता आमच्या घरी पण मेंढरं आहेत बरं का, मेंढरांची कोकरी ही तिथं होती. सगळे असे वेगवेगळे त्यांनी केलेले होते ना, मोठी मेंढरं एकीकडं, नंतर छोटी मेंढरं एकीकडं वगैरे. तर आम्ही तिथं पोचलो. आणि खरं तर आता इथं मला एक गोष्ट काय सांगायची की जिथं आपण पाया पडायला तिथं आता जातो ना, तर आजपर्यंत मी एवढ्या वर्ष मी असे बग्यावरती पाया पडायला वगैरे जात होती, पण तिथं असं कोणी म्हणलं नाही की तुम्ही इथं व्हिडिओ काढू नका किंवा इथं फोटो काढू नका वगैरे. पण तिथं ना 2 मुलं होती, 2 मुलं इतकी आगाऊवानी बोलत होती ना, इतकी आगाऊवानी, तुम्ही इथं फोटोज काढायचे आणि असं इतका ॲटिट्यूडमध्ये, म्हणजे
म्हणजे इतक्या जोरात पण बोलत होती ना, तर मी त्याला व्यवस्थित समजावून सांगत होते की अरे बाळा एक फोटो तर काढतोय ना आम्ही, असं सांगतो. पण का माहिती नाही ते पोरं असे काढून देत नव्हती. मग गेलो आम्ही तिथं जिथं बाळूमामाची ती मूर्ती वगैरे ठेवलेली असते आणि तिथं पण तो आम्हाला त्यांनी फोटो नाही तेवढे काढून दिले. आम्ही काढले पण नंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही इथं फोटो काढू नका वगैरे. तर गेले मी, माझ्यासोबत छोटा माझा मोठा नंतर नंदेची मुलं वगैरे होती. मग आम्ही गेलो, भंडारा वगैरे लावला आणि पहिल्यापासूनच खरंच आम्हाला हे बाळूमामा वगैरे ह्यांची आवड पण आहे आणि आम्ही मानतो पण बरं का ह्याला. तर भंडारा वगैरे लावला आम्ही, पाया वगैरे पडलो आणि पाया पडल्यानंतर तिथं त्यांनी फोटो आम्हाला फोटोच नाही काढू दिला, त्यांनी काढून देत नव्हता तो. मग नंतर ठीक आहे आम्ही विचार केला, तरी 1-2 फोटो काढले आणि आम्ही विचार केला की ठीक आहे नको, तो बोलतोय ना नको काढायला. तर हे एवढी बघा एवढी छोटीच पोरं होती, तर पण तरी पण आम्हाला व्हिडिओ फोटो नाही त्यांनी काढून दिला. मग मी अगोदरच व्हिडिओ ते चालू केलेला, त्यामुळं ना काही एवढी अडचण नव्हती. मग आम्ही पाया पडलो आणि पाया पडून आलो इकडं ह्या साईडला. आणि इकडं प्रसाद चालू होता, तर आम्ही प्रसादसुद्धा घेतला, कारण कधीच आम्ही गेल्यावर तिथून प्रसाद न घेता कधीच आम्ही घरी येत नाही बरं का. मस्त लापशी आणि भात आणि भाजी होती. आणि खरंच बाळूमामांना मानतो आम्ही. तर म्हणजे माझ्यासोबत असं घडलेलं आहे बरं का, स्वतः देव चालून मला भेटायला आला, हे तर मला मानते बरं का. कोणी मानू वगैरे नाही मानू, तर तुम्हाला काय वाटतं, किंवा प्रत्येकाच्या सोबत असे काही नाही काय अनुभव आलेले असतात, किंवा प्रत्येकाला काही नाही काय अशी देवाची प्रचिती आलेली असते, प्रत्येकासोबत काही नाही काय असं घडलेलं असतंय. तर तुम्ही सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमच्याबरोबर काय घडलं, किंवा तुम्हाला असे अनुभव आलेत का. तर खरंच मी मनापासून देवांना मानते बरं का, की देव आहेत वगैरे. आता बरेच लोक बोलतात की काय देव करते किंवा असं तसं, पण आम्ही मनापासून मानतो. आम्ही पूजा अर्चा वगैरे कमी करत असलो ना, तरी मनापासून देवाला मानतो आणि मनापासून आमची देवावर पूर्णपणे श्रद्धा आहे बरं का. आणि वेळोवेळी देवाने त्यांची प्रचितीसुद्धा आम्हाला दाखवलेली आहे, त्यामुळं मी मानते देवांना. आणि खरंच मला देव भेटायला आला, हे मला म्हणजे इतकं भारी वाटलं ना, की मी काहीतरी इच्छा मांडली होती, किंवा मी काहीतरी इच्छा मनापासून बोलली होती की मला बाळूमामाच्या मंदिरात पाया पडायला जायचे, पण स्वतः बाळूमामा त्यांच्या मेंढ्या घेऊन मला भेटायला आले. तर हा अनुभव म्हणजे माझ्यासाठी इतकं स्वर्ग सुख असल्यासारखंच आहे. आणि तुमच्यासोबत सुद्धा काही घटना घडलेल्या असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मग तिथून आम्ही घरी गेलो आणि मग तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याबरोबर किस्से घडलेले हे सुद्धा मला कमेंटमध्ये शेअर करा. सो चलो बाय, आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.